सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवड सध्या तेथील अभिनव प्रयोगामुळे चर्चेत आहे. या शाळेचे प्रयोगशील मुख्याध्यापक बालाजी जाधव सर व त्यांचे उपक्रमशील सहकारी विष्णू बिरादार, पांडुरंग सगर, हणमंत शेळके यांनी शाळेत भन्नाट असे प्रयोग राबवले आहेत. त्यातील एका प्रयोगाची आपण आज जाणून घेऊया. वाचन चळवळीतून भविष्यवेधी कौशल्य शिकणे. पालकांनो, तुमची मुले लाखो रुपये फीस भरून भल्या मोठ्या इमारतीतील शाळेत शिकत असतील, मात्र मार्क्स मिळवण्यापलीकडे काही शिकतात का? तर या दिवडच्या जिल्हा परिषद शाळेतील मुले शिकतात. येथील शिक्षक या शाळेतील पहिली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना दररोज क्रमिक पुस्तकासोबत नवनवीन गोष्टीची पुस्तके वाचायला संधी देतात. यामुळे क्रमिक पुस्तकाबाहेरील वाचन व माहिती ज्ञान मिळते. एक गोष्ट मन लावून हे विद्यार्थी वाचतात. आपली गोष्ट वाचून झाली की टीच टू रिकॉल ही जापनीज स्मरण पद्धतीने डोळे मिटून संपूर्ण गोष्ट आठवून पाहतात. आपल्या जोडीदाराला सांगतात. त्यातून संभाषण कौशल्य वृद्धिंगत होते. त्यानंतर ही मुले आपल्या भाषेत वाचलेली, आठवलेली गोष्ट लिहितात. यातून त्यांचं लेखन कौशल्य समृद्ध होऊन भविष्यात स्वतः लेखक होण्याचा मार्ग याद्वारे त्यांना शालेय शिक्षणात ही संधी मिळत आहे. तुमच्या मुलांना मिळत नाही ना? अगदी बरोबर आहे. दिवडचे हे शिक्षक इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक विद्यार्थ्यांना लॅपटॉप समोर बसण्याची संधी देऊन ते सर्व विद्यार्थी स्वतः उत्तमपणे लॅपटॉप वापरतात. स्वतः ती गोष्ट लॅपटॉपच्या कॅमेरामध्ये व्हिडिओ स्वरूपात बातमी दिल्यासारखे रेकॉर्ड करतात. हे उद्याचे उत्तम लेखक, अँकर, निवेदक, टीव्ही रिपोर्टर होण्याची व सोबत मजेने मोफत शिकण्याची मजा घेत आहेत. काय मग तुम्ही पण करणार ना प्रयत्न आपल्या मुलांसाठी?